राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये मराठी सक्तीचा अधिकृत निर्णय जाहीर। एबीपी माझाच्या बातमीनंतर परिवहन खात्याकडून अंतिम निर्णयावरती शिक्कामोर्तब। परिवहन विभागाकडून आता HSRP नंबर प्लेट बाबत कारवाईला सुरुवात। 1 कोटींहून अधिक वाहनधारकांची HSRP नंबर प्लेट बाबत कुठलीही नोंद नाही, तर आतापर्यंत 1,10,84,000 वाहन चालकांनी HSRP नंबर प्लेटसाठी बुकिंग केलं। मुंबईमध्ये लवकरच 238 AC लोकल ट्रेन्स दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार केंद्राची मंजुरी। मंजूर झालेल्या ट्रेन्स पुढच्या वर्षी ताफ्यात दाखल होणार। 2029-30 पर्यंत मुंबईच्या लोकल मेट्रोसारख्या होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। तर लोकल आधुनिक झाली तरी भाडेवाढ होणार नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती। रत्नागिरीतल्या दापोली परिसरातील शाळकरी मुलीचा विनयभंग करणारा फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपी दीपेश तांबे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या ताब्यात। आरोपीवरती गुन्हा दाखल। नाशिकच्या डोंगराळे परिसरातील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणाची सुनावणी। 24 साक्षीदारांची तपासणी पूर्ण। गुन्ह्यासंदर्भात पुराव्यांसह आरोपपत्र दाखल। अंतिम सुनावणी 7 सप्टेंबरला। भंडाऱ्यातल्या 3 वर्षीय मुलीवरती अत्याचार झालेल्या कुटुंबियांची पालकमंत्री पंकज भोयर यांनी भेट घेतली। या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार, भोयर यांची माहिती। सातारा कराड शहरातील डॉमिनोज, पिझ्झा हट आस्थापनांवरती FDAची कारवाई। व्हेज नॉनव्हेज पदार्थ एकत्रच बनवत असल्यामुळे दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित। परभणीमध्ये पोलीस अधीक्षकांची कामचुकार कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई। यामध्ये बोरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाचाही समावेश। वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न केल्यामुळे कारवाई। पुण्यातल्या चाकणमधील वाहतूक कोंडीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी। 20 लघु कंपन्यांच्या स्थलांतराच्या निर्णयानंतर प्रशासनाला जाग। सामंतांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीला सुरुवात। पुण्यातल्या मुळशी धरण क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट पाऊस। विक्रमी पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, तर शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा। श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यामुळे बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। 11 मानकरी पुरोहितांच्या उपस्थितीत वैजनाथाला रुद्राभिषेक आणि महाआरती। भंडारा शहरात श्रावण मासारंभ उत्साहात साजरा। ग्रामदैवत श्री बहिरंगेश्वर मंदिरामध्ये मंत्रोच्चारामध्ये रुद्राभिषेक आणि महाआरती पार पडली। श्रावणाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी। धाराशिवमधल्या बालाघाटच्या डोंगर रांगेतील रामलिंग देवस्थानावरती भाविकांची गर्दी। रामलिंगचा धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण। पर्यटकांसाठी रामलिंग ठरतंय श्रद्धा आणि निसर्ग सौंदर्याचं आकर्षण।